विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज, जय. गुरु गंगागिरी महाराज, जय. सद्गुरु श्रीपाद रामदास महाराज, जय. सद्गुरु पांडुरंगादा महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हर हर महादेव. आमुची गोसावी आईची तर वृत्ती करवी शिष्य हाती उपदेश. दगडाचे नाव आधीच ते जड, ते काय दगड तारू जाणे, तुका म्हणे वेश. विटंबिला त्यांनी सोंग संपादने करीती परी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. आमुची गोसावी आईची तवृत्ती करवी शिष्य हाती उपदेश. दगडाचे नाव आधीच ते जड, ते काय दगड तारू जाणे. कित्येक आता तुमच्याकडं वेगळा गाथा असल्यामुळे क्रमांकाचं मागं पुढं होईल, पण अभंग तर सापडतात ना. हा. जरा जवळ. हा होते आमचं तोच विषय झाला होता. 3337 नंबरला आहे असं अभंग. किती? 3337. आपला कॉल होल्ड वर ठेवण्यात आला आहे. कृपया लाईन वर 137 का? अथवा थोड्या वेळाने कॉल करा. खात्याची माहिती, बिल पेमेंट किंवा रिचार्ज आणि आपल्यासाठी खास ऑफर मिळवण्यासाठी वी ऍप लॉग इन करा. कित्येक गुरु आपल्या शिष्याकडून लोकांस उपदेश करतात कॉल करेल की आमची गुरुची आईचीच वृत्ती आहे, म्हणजे न मागता आयता सिधा कोणी दिला तर ते घेतात. व्यक्तीशी आपण त्याने आपला कॉल होल्ड लाईन और कॉल आफ्टर सम टाइम. Access the app to get amazing offers. Check account information, make easy payment or recharge for self and others. आपला कॉल होल्ड वर ठेवण्याचा कॉल उचला नाही तर सगळ्यांनी झाला का सुरळीत नाही अजून? हा आता येत बरोबर. एक गुरु आपल्या शिष्याकडून लोकांचा उपदेश करतात की आमची गुरुची आईचीच वृत्ती आहे, म्हणजे न मागता आयता शिधा कोणी दिला तर ते घेतात. बैरंगी लोकांकरता अभंग आहे हा. ज्यांनी परमार्थाचं सोंग केलंय, वेश बदलावलाय. आईची तर वृत्तीचा अर्थ असा आहे, कोणी स्वतःहून काही दिलं तर कोणाकडे काही मागायचं नाही, याला आईची वृत्ती म्हणतात. पूर्वीच्या काळात बरेच ब्राह्मण लोक आईची वृत्तीनं जीवन जगत होते. सुदामा ब्राह्मण आहे, मागायचं नाही, कोणाला सांगायचं नाही आमच्याकडे घरात काही आहे का नाही म्हणणार. याला काय म्हणतात? आईची वृत्ती. म्हणजे जे नाटकी लोक आहे ना, आवाज कोण आहे भांडेवाले? फोन म्यूट करा सगळ्यांनी.
आता हे त्यांचे शिष्य मंडळी काय सांगायचं लोकांना, आमचे काही गुरु काही घेत नाही बुवा, हा पण स्वतः वंदेला तर सीधा घेते बुवा. हा मग घेत नाही म्हणल्यावर मग जरा थोडं वजन वाढतं ना. काही घेत नाही पण स्वतः वंदेला तर घेतात बुवा असं. हा मागती नाही काही मागत नाही. नाही का? आणि काही म्हणतात कोरडा सीधा घेतो आम्ही. कोरडा सीधा म्हणजे कळतो का तुम्हाला? हं? कोरडा सीधा कळतो का? नाही. नाही ना, मग बरं नाही कळते चांगलं. कोरडा सीधा म्हणजे पैसा पैसा चालतो. हा हा इथे गुरु आपल्या शिष्याकडून लोकांचा उपदेश करतात की आमची गुरुची आईचीच वृत्ती आहे, म्हणजे न मागता आयता सीधा कोणी दिला असतं ते घेतात. महाराज म्हणले अरे जी दगडाची नाव स्वभावतात जडी ती काय दुसऱ्याला दगडाला तारीन. हे कोणाला म्हणलंय? यांनाच म्हणलंय. आता हेच तरले नाही तर दुसऱ्याला काय तारतील. हा हे अशांच्या नादी लागून महाराज म्हणले हे जशी दगडाची नावी, आता दगडाची नाव म्हणली होती बुडणारच ना. हा दगड म्हणजे जड, जड म्हणजे अज्ञान. अज्ञानीचा शिष्य झाला तर तो काय बुडणारच आहे ना. हा आबडोबे तडोबे. जी दगडाची नाव स्वभावतात जडायची काय दुसऱ्याला दगडाला तारीन. कारण महाराज म्हणतात त्याप्रमाणे घेतलेल्या अशा साधुवेशाची ती जरी संपादनी करतात तरी खरोखर त्यांनी आपल्या साधुवेशाची विटंबना केली समजायची. काय पोटासाठी संत झाले कलित बहुत नाही का. हा वेशधारी जास्त झाले म्हणजे कलियुगात. पण ही परमार्थाची विटंबना आहे ना. हा एक जर चुकला ना लोक सगळ्यांकडच्या नजरेनं पाहतात ना. मग हा काय खरंय म्हणते माळकरीचं नाही का. मग एक माळकरी चुकला तर, हा एखादा माळकरी जर समजा सरकारी दुकानात पाहिला एखाद्यानं तर मग बाकीच्या माळकरीकडे त्याच पाहुण्यानं पाहिलं जातं ना. हा म्हणून तुकाराम महाराजांना काय एवढं बोलावं लागलं यांना. सोंग घेतले म्हणजे मी सोंग संपादनी करीती परी. सगळ्या संतांनी काळाच्या ओघात या गोष्टी घडत असतात नाही का. हा म्हणून आपल्यासारखी फसगत होऊ नये बुवा. मुरुगजळा काय करावा उतार, पावावया पार पैलथडी. खापराचे होऊन खेळती लेकुरे, कोणत्या व्यवहारी लाभाने. मंगळदायके करीती कुमारी, काय त्याची खरी सोयरी. स्वप्नी जे जे सुख दुःख झाले काही, जागृती तो नाही साच भाव. सारी झाली म्हणजे लटिके वचन, बद्ध मुक्त शीन तुका म्हणे. हे अभंग 2-4 दृष्टांत अशी दिलेत. मृगजळाची नदी उतरून पलीकडे जाण्यास पाय उताराची मुळी जरुरी नाही. मृगजळाची नदी उतरून जाणं अवघड आहे ना पाण्यातून. पुन्हा हा हाय भाऊ. बोला ताई. नदीत आता मृगजळातून पण चाललंय. आता मृगजळाच्या नदीच्या पाण्यातून पलीकडे कसं जायचं.
पाण्यातून कसं बुडन ना ते पाण्यात माणूस. जेवती काय तू? नाही भाऊ. आम्हाला शोधते पण सापडलं तो पण. आपला अरे कॉल मृगजळाचं बंद पाणी करण्यात आला आहे. कृपया लाईनवरच राहा अथवा थोड्या वेळाने कॉल करा. खात्याची माहिती, बिल पेमेंट किंवा रिचार्ज आणि कोणाचा मोबाईल नाही तिथे साप देतो. मृगजळाची नदी पाणीच नाही ते. पाण्याचा भास आहे. वास्तवातलं पाणी कुठे? नाही मृगजळ म्हणजे तो भास आहे, पाणी नाही ना. नाही होतं. म्हणजे ते उतरून जायला काय अवघड नाही. खापर खोंड्या हाच होण आहेत अशी कल्पना करून खेळणाऱ्या मुलाच्या व्यवहारात काय लाभ आहे, काय हानी आहे? हे पोरं खेळतात ना खापर खोटीचा खेळ. लहानले पोरं खेळतात, पैसे अमुक तमुक हे ते. आता ते काय त्याचा व्यवहारात काय उपयोग आहे का? नाही त्याच्यामुळे काही तोटा होणार नाही, कोणाचं कर्ज मिटणार नाही आणि कोणावर कर्ज होणारही नाही. मुली आपसात भाऊला बाहुलीची लग्ने लावतात, त्या योगाने त्यांचा खरोखर सोयीर संबंध झाला काय? लहान मुली पूर्वी खेळत होती, नवरा नवरी लग्नाला येत होते, मग त्यांना काही खरी सोयरीक होती का? नाही ना. म्हणजे तिन्ही दृष्टांत हे कसे खेळ येतो, व्यवहारामध्ये काहीच नाही त्याच्यावाला, वास्तवता काहीच नाही. मृगजळाचा एक, लहान पोरं खेळात ते एक, आणि हे बाहुला बाहुलीचं लग्न लावणं तीन. स्वप्नात झालेले सुखदुःख त्याचा जागृतीत खरेपणा नाही. स्वप्नात एखादा राजा झाला आणि जागा झाल्यावर तो गोधडीत राहतो ना. खरा खरा राजा नाही ना तो. तुकाराम महाराज म्हणतात, सोंगट्या खेळताना काही सोंगट्या मेल्या आणि काही जिवंत होऊन पुन्हा पाठावर आल्या असल्या तर ते म्हणण्याच्या वेळी कोणी खरी मेलही नाही आणि कोणी जिवंतही झालं नाही. सोंगट्या पाहिलं असते ना खेळताना. ते म्हणते ना मग की बरेच असते त्यांचे नाव, प्रधान, राजा, मेला, मारला. आता खरंच मरतो का तो? कोणी मेलही नाही कोणी जिवंतही नाही राहिलं, खेळ आहे ना तो. त्याप्रमाणे एवढं सिद्धांत, एकच सिद्धांत सांगण्याकरता किती दृष्टांत दिले. त्याप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी, आत्म्याच्या ठिकाणी बद्धता आणि मुक्तता म्हणण्या केवळ शिनी. आत्मा हा देवच आहे, आत्मा रामच येतो. त्याच्या ठिकाणी बद्ध म्हणणं, मुक्त म्हणणं अज्ञानच आहे तसं नाही का? आत्म्याचं स्वरूप म्हणजे शुद्ध ब्रह्म आहे ते. आत्म्याच्या ठिकाणी काहीच नाही. रंग नाही, रूप नाही. तीन येतो. आता ते अमृतानुभव वगैरे ग्रंथामध्ये असं काही ठिकाणी वारलं का, अरे अज्ञानच नाही म्हणले, स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान नाहीच. प्राप्ताचीच प्राप्ती करायची का, काही आणायचंय का? आत्मा तर प्राप्तच आहे ना आपल्याला. त्याच्या ठिकाणी काहीच नाही. जसं मृगजळाच्या ठिकाणी पाणीच नाही त्या नदीला. लहान पोरांचा खेळ म्हणजे काय, लटिका व्यवहार. तसं त्याप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात,
त्या कवड्या मेल्या का हे आता शेवटी लाकडं येते ना त्या. ते का खरोखरचा हत्ती न खरोखरचा प्रधान न खरोखरचा राजा आहे का? नाही हं? नाही एखादा जर खेळामध्ये हरला तर मग किती ते हे होत आहे कुणी जिंकला तर. हा हं? तसं मग आत्म्याच्या ठिकाणी आत्मा येत नाही, जात नाही, आत्मा मरत नाही, आत्मा जन्मत नाही, मरण जन्म आत्म्याचा धर्म नाही, हे सांगायचं अख्ख्या भागातून, दुसरं काही नाही. आत्म्याला ठिकाणी बद्ध होणं, मुक्त होणं हे म्हणणं केवळ शीन आहे. आंधळे अशी जन अवघेची आंधळे, आपण अशी डोळे दृष्टी नाही, रोग्या विषय तुला लागे मिष्टान्न तोंडाशी कारण चवी नाही, तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण तया त्रिभुवन अवघे खोटी. आंधळ्या माणसाला सगळं जगत आंधळ आहे ना. हा आंधळ्या माणसाला दृष्टी नाही म्हणल्यावर मग काय, त्याच्या दृष्टीनं सगळं जगत आंधळ आहे ना. त्याप्रमाणे रोग्याला गोड अन्न विषयाप्रमाणे कडू वाटते, कारण तोंडाला चव नाही ना. नाही याच्या तोंडाला चव नाही, अन्न गोडी, याला कडू लागत. मग दोष अन्नाचा आहे का याच्या तोंडाचा आहे? तोंडाचा आहे. तुकाराम महाराज म्हणतात जो स्वतः शुद्ध नाही ना त्याला सर्व त्रिभुवन खोटे वाटते. काय आहे? जे आता असेल तेच बाहेर दिसेल ना. हा ज्याचं अंतःकरण अशुद्ध आहे त्याला जग अशुद्ध दिसेल ना. मग हा त्याला काय वैष्णव कळण का संत कळण, कस काय कळण त्याला? नाही ना तो आतून जर अशुद्ध आहे, आतमध्ये अंतःकरण विकारानं भरलेलं, त्याला तसंच बाहेर दिसेल ना. आंधळ्याला सगळं जगच आंधळ. हा त्याप्रमाणे रोग्याला गोड अन्न विषयाप्रमाणे कडू वाटते, तोंडाला चव नाही. तुकाराम महाराज म्हणतात जो स्वतः शुद्ध नाही त्याला सर्व त्रिभुवन खोटच वाटणार ना. दुर्योधनाची काय अवस्था होती? देवाला बांधायला चालला होता ना तो. देवाला बंदी करायला चालला होता ना. देव जेवढे शिष्टाईला आले ना, चाललं म्हणले मी विदुराकडं, मला काही जेवायचं नाही म्हणले तो आईच. आता याला दुर्जनाचं अन्न काही आवडत असतं का? हा प्रेमाचा भुकेलेला आहे. दुर्योधनाकडे कुठं प्रेम होतं? आणि मग हा चालला म्हणजे एवढा कुठाना तया करता केला आणि याला जरा म्हणले बांधायचं म्हणले, देवाला बंदी करा. सगळ्या जगाचा बाप आहे हा, यांना त्याला विश्वरूप दाखवलं ना, मग घाबरला. घाबरायपुरतं दाखवलं, याला काय विश्वरूप दर्शन नाही करून दिलं. आता एवढं त्याचं स्वरूप म्हणल्यावर आता कोणाला बांधीन? तुकाराम महाराज म्हणतात जो स्वतः शुद्ध नाही त्याला सर त्रिभुवन खोटं वाटतं ना. मग दुर्योधनाला देव कळला का? मग देव नाही का देव खरा नाही? दृष्टी नाही. हा, दृष्टी नाही, ज्ञान नाही. म्हणजे ते देवाचं ज्ञान होणं सगळ्यात महत्वाचं आहे ना. नुसतं पाहून काय देव कळत असतो का? पाहिला तर सगळ्यांनीच ना. मग हिरण्यकश्यपूने रावणाने हा, सगळ्यांनीच पाहिला ना देव प्रत्यक्ष.
शिशुपालांना. पण देवाचं ज्ञान होणं महत्वाचं आहे. ज्ञान झालं पांडवांना, तसं ज्ञान होत नाही ना त्याच्यावाला. हा देवाचे पहा कसं आहे. तुकाराम महाराज म्हणतात स्वतः शुद्ध नाही ना. मग आता दुर्योधन शुद्ध नाही तर देव त्याला कळण कसा? नाही ना. ती ओन खोटी अशी वाटते. बोलविषयी तैशी आणि अनुभवा नाही तरी देवा विटंबिना. मी ठेवीन काय करावे मिष्टान्न शेवजी विन शृंगारिले. संपादनी विन विटंबिले सोंग गुणे विन सांग रूपी. कन्यापुत्री विन मंगळदायकी विचिले फिके द्रवे तरी. तुका म्हणे तैशी होते मज परी न देखे अंतरी प्रेम भाव. अहो देवा ज्याप्रमाणे माझ्या तोंडाने बोलविता त्याप्रमाणे मला अनुभव द्यावा. नाहीतर सर्व विटंबना आहे. मिठाखेरीज गोड अन्न काय करायचे आहे. प्राणा वाचून शृंगारलेले मळी जसे व्यर्थ आहे. परमार्थामध्ये अनुभव किती श्रेष्ठ आहे. हा. आपला कॉल होल्डवर ठेवण्यात आला आहे. कृपया लाईनवरच राहा. तुम्ही मला अनुभव द्या. अनुभव जर नसला तर हे सगळं एखादं मड आहे त्याच्यामध्ये प्राण नाही आणि त्याला सोन्याचे दागिने घातले काय, त्याला काय नटवलं, शृंगार केला, काय उपयोग आहे का? नाही ना. प्राण नाही ना. नाही. त्याला मग काय पोळे पूर्णाचं जेवण केलं, हा मोकार त्याला हे केलं, शृंगार केले. आता अरे प्राण नाही ना त्याच्यात. नाही ना. चैतन्यच नाही. तसं जर अनुभव नसला परमार्थाचा सगळी विटंबना आहे म्हणले. भारी स्वयंपाक केला पण मीठच नाही घात. स्वयंपाक लय भारी केला पण मीठ नाही घातलं, कोण खाईन? मीठच घातलं कोण खाईन? मग मीठ जसं महत्वाचं आहे, प्राण जसा महत्वाचा आहे, तसं परमार्थाचा अनुभव महत्वाचा आहे. अनुभवाला किती महत्व दिलं संतांनी. संपादनी वाचून सोंग जसे रूप येईल. कन्या देवीन मंगळदायकी विचली फिकी. स्वरूप चांगलं आहे एखाद्या मावलेला पण गुण नाही, काय उपयोग आहे त्याच्यावाला? काळी बरी ना त्याच्यापेक्षा. मग गुण महत्वाचे आहे ना. गुण महत्वाचे असतात. बाकीच नुसतं स्वरूप तर चांगलं असावं पण गुण सुद्धा असावा. गुण पाहिजे. हजारो रुपये खर्च करून बाऊला बाऊलीचे लग्न केले परंतु ते मंगल कार्य व्यर्थ आहे. तुकाराम महाराज म्हणतात माझाही भक्तीचा भाव तसाच आहे कारण अंतरात प्रेम भाव. म्हणजे पहा जगद्गुरु तुकोबारायांची स्थिती म्हणजे आता ही बाजू कोणाची मांडली ती आपलीच मांडली ना. त्यांना सांगायचंय भाव किती महत्वाचा आहे, प्रेम किती महत्वाचं आहे भक्तीमध्ये. अंतरंगात प्रेम भाव जर नसला ना देवालाही काय घेणं नाही काय कोणाचं. मग तो पाहतही नाही त्याला काही घेणंही नाही, नाही का? तो एक व्यवहार होतो फक्त. प्रेमाविन भज नाकाविन मोती आणि अर्थाविन पोथी. प्रेम परमार्थ म्हणलं का प्रेम भाव. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात कन्या पुत्री विन मंगळदायकी विचले फिके द्रवे. तू का म्हणे तैशी होते मज परी न देखे अंतरी प्रेम. पुढचा अभंग आहे. धीगजीने तो बाईले आधी परलोक मान नाही दोन्ही.
धीगजिनी त्याचे लोभावरी मन अतिथी पूजन घडीचे. धीगजिनी आळस निद्रा जया फार अमित आहार अघोरिया. धीगजिनी नाही विवेक वैराग्य झरे मना लागी साधूपणा. तुका म्हणे धीग आईशे झाले लोक निंदक वादक नरका जाती. संसारामध्ये बायकोच्या अधीन असेल त्याला इहलोकी आणि परलोकी मान नाही. असतात थोड्याफार प्रमाणात काही ठिकाणी नाही का, हम्म. बाई कारभारी असते काय करा. हा. असतंच थोडंफार चालूच असतं ते. कारभार करू नये असं नाही, पण पूर्ण ताब्यात घेऊ नये असं. हम्म. काही ठिकाणी बाबाचं काहीच चालत नाही. संसारामध्ये बायकोच्या अधीन असेल त्यास हे लोकही नाही परलोकही नाही, नाही का. याचा अर्थ असं घरात मान नाही बाहेरही नाही. हम्म. घरात असलं तर बाहेर मान ना. हा. पण घरातच तो काही चालत नाही, तू बाहेर काय. घरात काही चालत नाही तर बाहेर काय. धिक्कार असो त्याच्या जगण्याला की ज्याने मन लोभिष्ट आहे. ज्याच्याकडून अतीत अभ्यागत पूजले जात नाही. आता जरी कोणी आलं आणि काही द्यायचं म्हणलं पण त्याचं काही चालत नाही ना बाई पुढं. हा, त्याला काही दान देणगी द्यायची असली ती नाही म्हणली तर याचं काय पैसे तिच्या ताब्यात राहते ना. हा. मग. ती देईन तवा त्याच्याकडे काहीच नसतं मग काय करीना. महाराज म्हणले धिक्कार असो त्याच्या जगण्याला. ही व्यवस्था लावून दिली ना आपल्याला वेदानं, की ज्याचे मन लोभिष्ट आहे ज्याच्याकडून अतीत अभ्यागत पूजले जात नाही. धिक्कार असो त्याच्या जगण्याला की ज्याला अतिशय झोप आणि आळस आहे. त्या आळसावरून देणार कलियुगामध्ये गुरुचरित्र ग्रंथ सुरुवातीला सांगितलं. कलीचे लक्षण ब्रह्मदेवानं सांगितलं तुझं आता. कलीला सांगितलं आता कलियुग सुरू झालं ना. लय भारी भारी लक्षणं सांगितली कलीची. आळस तमोगुणाचं लक्षण आहे ना. खोट, जो खरं वागतो सत्य वागतो त्याचा लय राग कली म्हणे मला. नाही का. हे कलीचे लक्षण लय भारी भारी सांगितले. त्यामध्ये हे झोप आणि आळस. जेवढी गरज आहे तेवढी ठीक आहे झोप. कवाळी कुंभकर्णासारखं झोपणं म्हणजे काय मग. आळस तर तमोगुणाचं लक्षण आहे ना. अजून एक लक्षण सांगितलं. आणि जो अतिशय खादाड अघोरी. शरीराला लागत तेवढं ठीक आहे. अतिशय खादाड आहे. त्याच्या अंगी विवेक वैराग्य नसून मला लोकांनी साधू मानावे याचे त्याच्या अंतःकरण तळमळ करीत असते. वैराग्य नाही, विवेकही नाही, आणि लोकांनी मला साधू म्हणावं. लोकांनी मला आता कसं येडेपणा आहे हा. त्याच्या जन्माला धिक्कार असो. तर कोणी म्हणल्यानं थोडं साधू होत आहे. म्हणल्यानं कोणी साधू होत नसतं. तुकाराम महाराज म्हणतात जे निंदा करतात आगरवाद घालतात ते व्यर्थ जन्माला आले आहे. परिणामी त्यांच्या कपाळी नरकच आहे.
म्हणजे त्याला लय हौस आहे बा आपल्याला साधू म्हणावा. हम्म. आणि वैराग्य नाही, मूळ विवेक नाही. हौस तर लय आपल्याला महाराज म्हणावा. आणि लक्षणं सगळे तमोगुणाचे, घरात काही चालत नाही. हम्म. कसं जमा. तुकाराम महाराज म्हणतात, जे निंदा करतात, अगर वाद करतात, ते व्यर्थ जन्माला आले, परिणामी त्यांच्या कपाळी नरक आहे. नरकाची गिराईकी म्हणते ते. अरे हे देह व्यर्थ जावे, अशी जरी तुझ व्हावी, दूत कर्म मनोभावे सारी पाठ खेळावा. जर तुला हा नरदेह व्यर्थ जावा असे वाटत असेल तर सुखाने सांगत्या बुद्धिबळ खेळ. द्यूत कर्म, द्यूत कर्म म्हणजे सगळं चालू बरं त्याच्यात. हा. हे पांडव काय एवढे हे केले, मग हरले ना दूत कर्मामध्ये. हा. सोप्या भाषेत जुगार. हम्म. ते सगळ्यांना कळनाची भाषा. मटका. हा. हे शरीर तुला व्यर्थ जावं असं जर वाटत असेल तर खुशाल खेळ म्हणले तू. म्हणजे जे लोक ते खेळतात त्यांचं जन्मच व्हायला जाणार नाही का. हा. ते काय चांगलं नाही. आता एवढं पांडवांचं आहे, त्यांची काय अवस्था झाली, तर सर्वसामान्याची काय अवस्था होईल. सर्वसामान्य त्याच्या नादी लागू नये. असे झाल्यावर मग हरीचे नाम कसले तोंडात येते. मग कैसे हरीचे नाम, निजेलिया जागा राम, जन्मोजन्मी साधम दुःख तोर साधिले. मग जो जुगाराच्या नादी लागला, काही व्यसनाच्या नादी लागला, हरीचे नाम कसले तोंडात येते. जो मूर्ख हरी स्वरूपी निजला आहे त्याला नित्य जागृत रामाचा कसला लाभ होतो. तो अनेक जन्माचा आदम आहे, पुष्कळ दुःख त्याने साध्य करून घेतले. जो स्वरूपाच्या ठिकाणी निजलाच, परमार्थाच्या ठिकाणी हिताच्या ठिकाणी झोपलाय, त्याला मूर्ख म्हणलंय. मूर्ख त्याला काय लाभ होणार आहे. अनेक जन्माचा आदम आहे म्हणजे तो दुःखच जगातून दुःखच पुढे जन्मतो असं आहे. विषय सुखाविषयी अतिशय आसक्त, परस्त्री भोगण्याविषयी मोठा धीट असे आचरण हाच अधोगतीला जाण्याचा नीट मार्ग आहे. नाही का. विषयाची आसक्ती फार अवघड आहे. चांगल्या चांगल्याला विषयाची आसक्ती लवकर नष्ट होत नाही. हे विषय चित्तामध्ये भरलेले असे गच चित्तातले निघाले पाहिजे ते. आपण वरून किती वैराग्य दाखवलं, विवेक दाखवला, त्याला महत्व नाही. चित्तातलं निघालं ना, चित्तातलं निघालं का तो मोकळा झाला समजायचं. विषय सुखाविषयी अतिशय आसक्त व परस्त्री भोगण्यासाठी मोठा धीट असे आचरण हाच अधोगतीला जाण्याचा नीट मार्ग आहे. ज्याला अधोगतीला जायचंय, ज्याला नरकाला जायचंय, त्याला खुशाल याशी व्यवहार करावा. महाराज म्हणजे खुशाल जुगार खेळावा, विषयामध्ये रमावं. आणि जर तुला नरकात जाण्याची इच्छा असेल तर तू पहिले संतांची निंदा कर. पहा, म्हणजे महाराज मोक्षाचा मार्ग दाखवितात. ज्याला नरकाला जायचं त्याला मार्ग दाखवितात. सोपा. जे चुकला तर नरकाला कसं जातं हे सांगायचंय महाराजांना. जर आचरण चुकलं
तुला जर फास्ट गाडीनं जायचं असलं एखाद्याला नरकाला, जलद गाडीनं, तर संतांची निंदा तू मोठ्या आवडीने सर्व काळ करीत जा. सगळ्याच्या अगोदर गाडी पोहोचायची मग तिथं. सगळ्यात अवघड जर असतं मोठं पाप तर संतांची निंदा. देवाची निंदा ना एवढं नाही फास्ट जात, पण संतांची निंदा. तुला जर नरकात जाण्याची इच्छा असेल तर संतांची निंदा तू मोठ्या आवडीने सर्व काळ करीत जा. तुकाराम महाराज म्हणतात, अशी नरकदायक कामे न करता मनाला रामाची वेड लाव, नाहीतर मोठ्या साहसाने मिळाली नरकून व्यर्थ जाईल. मनुष्य शरीराचं महत्व सांगायचं ना. आता हे शरीर काय परत परत भेटणार आहे का? नाही ना. कवा पुन्हा गाठीची ना आपली गाठोरीची. किती साहसाने मिळालंय. नरतनु व्यर्थ जाईल महाराज म्हणतात. कारण ती साहसाने मिळालेली, ते काय एवढी सहज नाही मिळाली ना. मनुष्य शरीर आपल्याला वाटतंय तसं, पण ते सहज नाही मिळालेलं. मनुष्य शरीर बहुत जन्मांती जन्मला शिनारा, देव तू स्वैरा करी आता. नरदेह फार दुर्मिळी, ताकद आली न्यायानं मिळाला म्हणतात. लगेच पुन्हा मनुष्य शरीर भेटत नाही ना लगेच. मग तुकाराम महाराज म्हणतात, अशी नरकदायक कामे न करता मनाला रामाचा वेड लाव. मनाला वेड लागावं, पण कोणाचं लागावं? रामाचं वेड लागावं. रामाचं वेड लागलं तो रामच होईल ना. राम म्हणता रामाचं होईल. नाहीतर मोठ्या साहसाने मिळालेली नर्तनु व्यर्थ जाईल. नरदेह दुर्लभ जाना, रे तुम्ही नरदेह दुर्लभ जाना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. अथवा मधुसूदना. किती संतांनी रूपक केले काकड्यामध्ये. सगळं ब्रह्मरूप होण्याकरता आहे. देवाचं वेड लागावं आणि मनुष्य देहाचं सार्थक करावं. अवघे ब्रह्मरूप रीता नाही ठाव प्रतिमा, तो देव कैसा नव्हे. नाही भावतया सांगावी ते किती ना पुल्याला मती पाखंडिया. जया भावी संत बोलले वचन अनुमोदन शब्दिकाशी. तुका म्हणे संती भाव केला बळी, न कळता खडी दुशीला दे. एका आसनावर बसून हरीचे ध्यान. सर्व ब्रह्मरूप आहे. जर ब्रह्मा वचन कोटी ठावत नाही तर पाषाणीची केलेली प्रतिमा देव का होणार नाही? आता यास का म्हणले महाराज? काही लोक म्हणत्या आपण एखादी, आता काही मूर्ती पाषाणाच्या असतात, काही सोन्याच्या असतात, काही चांदीच्या असतात. आपल्या घरातले देव असतील, मंदिरातले असतील, मठातले असतील. तर काही लोक म्हणतात याच्यात काय देव आहे बाबा? शालिग्राम असन, पिंड असन. त्याला उत्तर दिलंय महाराजांनी. मग महाराजांनी त्यांच्या भाषेत उत्तर दिलंय. सर्व ब्रह्मरूपी. जर ब्रह्मा वाचन कोठ येऊशी जागा शिल्लक नाही ना, मग मूर्ती देव नाही का? हा, अज्ञानी जीवाला ते
प्रतीती येत नाही ना, नाही ना. दृष्टी नाही. आता ब्रह्मरूप भरलेलं जे की हे ज्ञान नाही ना त्याला, देवाचं स्वरूप माहिती नाही त्याला. असं वाटतं ही मूर्ती म्हणजे देव आहे फक्त, आणि तो तर काही बोलत नाही, त्याच्या देखत बसवलेला असतो ना. अज्ञानी लोकाला देव कळत नाही म्हणजे देवाचं ज्ञान नाही, स्वरूप माहिती नाही देवाचं. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, बाबा रे अवघे ब्रह्मरूप. सगळं ब्रह्मरूप आहे ना. जर ब्रह्म वचन कुठे ठावच नाही तर पाषाणाची केलेली प्रतिमा देव काय होणार नाही का? नाही तर मग नामदेव रायने कसं काय प्रगट केला देव? प्रत्येक संतांनी केला, पण नामदेवांचं प्रसिद्ध वचन आहे नाही का? जो पाषंडी आपल्या मताप्रमाणे वागणारे अभाविक त्यांना किती बोध करावा. अभाविक जे लोक असतात ना, पाखंडी, आपल्या मताप्रमाणे वागणारे त्यांना किती सांगावं. महाराज म्हणतात, ज्या अनुभवाने संतांनी प्रतिपादन केले आहे ते शब्द ज्ञान्यांना कबूल नाही. भाऊ, त्या दिवशी आपल्या वर्ष श्राद्धाच्या कीर्तनात विषय झाला ना, विजयताई म्हणत होत्या प्रेतामध्ये सुद्धा भगवंत असतो. आत्मा, हा, म्हणजे आत्मा निघून गेल्यानंतर पण जे जड शरीर आहे त्याच्यात पण देवच असतो म्हणजे. त्यांना असं सांगायचंय, तो विषय आमचा अगोदरच एकदा झाला होता, त्याच्यामुळे तिने तो रिपीट केला परत. हा, आत्मा जर सर्वत्र भरलेला आहे, हा हा संबंधाचा विषय आहे ना, हा, तो ब्रह्मरूप सर्वत्र आहे, मग त्या प्रेतामध्ये आत्मा नाही का? हा आहे. आत्मा आहे तर मग गेलं काय? नाही का आपण म्हणतो, पण तसं ते प्राणोत्क्रमण होतं फक्त. हा, आत्म्याला जाणं येणंच नाही कुठं. हा, हा जो प्राण आहे ना, प्राण जात असतो फक्त, आत्मा नाही कुठं जात. त्यांचं म्हणणं आहे ते बरोबर आहे, पण ते काही काही पटत नाही त्यांनी सांगितलेलं. आत्मा राहतो, हा, श्वास बंद होतो फक्त. प्राण निघून जातो, त्या प्राणाबरोबर सगळंच असतं मग सूक्ष्म. ते काही काही पटत नाही, पण आत्म्याचं जर स्वरूप सर्वत्र भरलेला आहे तर शरीरात ठाव नाही. आता किती याच्यामध्ये सगळ्याच अभंगाचे प्रमाण जर पाहिले, विठू जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही म्हणले. रिता येवशिक जागा नाही, आत्मा नाही अशी, देव नाही अशी येवशिक जागा नाही. प्रल्हाद सांगतो ना, ऐसा ज्याचा अनुभव विश्व देव सत्यत्वे. मग त्या शरीरातला आत्मा तरी कुठं जाईन मग? फक्त हे जे त्याच्या सत्यानं जो प्राण हलतोय ना, आत्म्याच्या सत्यानं, तो प्राण हलायचा बंद होतो ना. मी हलविल्या प्राण हले. प्राण कोण हलवितो? देवच हलवितो ना, म्हणजे आत्माच हलवितो ना. तो आहे म्हणून हा भाता चालतोय ना. बरोबर आहे ना ते मग त्यांच्यावाला. फक्त मशीन बंद पडत माहिती, तो भाता कसा आहे वाढल्यावर चालतो घिसाड्याचा. त्याला कोणीतरी वाढणार आहे म्हणून चालतो ना तो भाता. तसं आपलं प्राण जो शरीरातला आहे त्याच्यावर सगळं शरीर चालतंय ना आपलं. श्वास येतोय जातोय, येतोय जातोय, तो बंद पडतो, जातो येतो, बाकी काय दुसरं तरी नाही का. आणि मग हे
त्याला आपण वासनात्मक देह म्हणतो, सूक्ष्म देह असतो आपल्याला जो दिसत नाही. त्या प्राणाबरोबर सगळंच असतं, मग ते जातं. आणि मग जो मुक्त होतो त्याचं काय होतं असा प्रश्न विचारला मग. हे सगळंच आपलं हे झालं पाहिजे. हा मग ज्याचा लिंग देहाचा नाश होतो शरीरात असताना, लिंग देहाच्या सुटता गाठी म्हणला ना, हा हा. ज्याचा लिंग देहच नष्ट झाला, आता काय जाणार आहे आणि काय येणार आहे त्याच्यावाला, तो ह्या ब्रह्मरूपात विलीन होतो. मग त्याला कुठं जाणं येणं नाही. हा जो शिवस्वरूप झाला ना, जीवाची परितुके महेशाची, देहात असतानाच या स्वरूपाची बोधरूप झाला, या ब्रह्मांडाची एक रूप झाला, तो वेगळा राहिला नाही ना, त्याला कुठं जाणं नाही. मग तो आत्मरूपच झाला ना. मग देवदशा संपली, वासना संपली, वेगळा राहिलाच नाही ना काही तो. ती प्रक्रिया महत्वाची सगळ्यात. सर्व ब्रह्मरूप आहे. जर ब्रह्मवचन कोठे ठावत नाही तर पाषाणाची केलेली प्रतिमा देव का होणार नाही. पाखंडी आपल्या मताप्रमाणे वागणारे अभाविक त्यांना किती बोध करावा. ज्या अनुभवाने संतांनी प्रतिपादन केले आहे ते शब्द त्यांना ज्ञान्यांना कबूल नाही. तुकाराम महाराज म्हणतात, संतांनी सगुणाविषयीचा बळकट भाव धरून आपला कर्णोपाय केला, पण ते खळांना न कळता त्यांनी सगुण देवाचा निषेध केला. हे सगुण भावाना हे होत असतं. भाव नसला तर मग काय काय आलंय. भाव नसला तर मग कशाचं पाणी, मग पाणीच नाही का. मानो तो गंगा माव न मानो तो बहता पाणी. भाव नसला तर मग दगड. संतांनी सगुणाविषयीचा बळकट भाव धरून आपला तरुणोपाय केलाय ना, तो खळांना न कळता त्यांनी सगुण देवाचा निषेध केला. सगुण हे भावावर आधारित असतं ना. भाव नसला तर काहीच नाही ना. मग शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. सगुण म्हणलं का भाव, सगुण म्हणलं का प्रेम, सगुण म्हणलं का श्रद्धा. एक तटस्थ मानस एक सहजची आळशी, दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी. एक ध्यानी करीती जप, एक बैसोनी घेती झोप, एका सर्वस्वाचा त्याग, एका पोटासाठी चोख, एका भक्ती पोटासाठी आणि एक देवास्तवी गाठी, वर्म पोटी एका फळे दोन म्हणे तुका. तुकोबारायणला काय म्हणायचं अभंगातून, एक आसनावर बसून हरीचे ध्यान करीत असता तटस्थ झाला. आसनावर बसून देवाचं ध्यान करीत होता. दुसरा शेजारीच अंगात अति आळस असल्यामुळे पहिल्यासारखा तटस्थ बसला. म्हणजे अंगात आळस आहे म्हणून बसला, पण तो काही चिंतन करीत नाही. बाहेरच्या बाजूने पाहणारा दोन्ही सारखे दिसतात ना, काही चिंतन करतो. आता तो जेवला समजा त्याचे डोळे झाकेल असतील, जेवले का आपण डोळे झाकायचे टायमिंग झाल्यावर. चांगलं जर पण जेवलं ना 12, 12:30 त्या दरम्यान बरोबर आपण डोळे झाकायचे. पाहणारला असं वाटतं हाय चिंतनच करतो नाही का. काय चिंतन करतोय तो, त्याला आलाय दुखला. दिसणार तर फसवतो का नाही. काय ध्यान लागलं भैयाला बी, समाधी लागली त्याला. महाराज म्हणले दोन्ही दृष्टी सारखी, वर्म जाणे तो पारखी. पण त्याला माहिती वर्म
हा झोपला का चिंतन करतोय त्याला तेच माहिती नाही तो पसंत ना. मला करायला वाटेल चिंता करतोय. ज्याला चिंता नसेल ना त्याला वाटेल, पण बाकीच्यांना वाटेलच ना झोपेली. ज्याला वर्म माहितीये ना पारखी, हा. जो पारखी म्हणून याला काय समाधीन काय काय झोपला. बाहेरच्या बाजूने पाहणारा दोन्ही सारखी म्हणजे तटस्थ दिसले तरी परीक्षा करणारा खरा मर्मज्ञ एक आळसाने काही करावयास नको म्हणून निश्चिस्त बसलाय. नाही का? काही काम नाही करायचं मग ध्यान करतोय बुवा. हा. आणि दुसरा हरीची मूर्ती ध्यानात आणून निश्चेष्ट झाल्याचे जाणे. एका आसनावर बसून खुशाल झोप घेतात, दुसरे डोळे मिटून ध्यानाचे हरीचा जप करतात. ती किती एक हरी सुखरूप आहे आणि सत्य आहे, त्याहून इतर खोटे आणि दुःखरूप आहे असे समजून हरीचा लाभ कर, सर्वाचा त्याग जो कर. म्हणजे दोन्ही प्रकार सांगितले महाराजांनी. हा. काही खरे भक्त आहे आणि काही नाटक करणारे भक्त आहे. काही काही सर्वस्वाचा त्याग करून जोग घेतात असे भक्त आहे ना. त्यागी भक्त सुद्धा भरपूर आहे जगतामध्ये. कित्येक आपले ख्याली खुशालीने पोट भरावे, पुष्कळ लोकांनी आपल्या नादी लागावं, आपल्याला साधू मानावं म्हणून सर्वस्वाचा त्याग करून जोग घेतात. उद्देश वेगळा आहे दोघांचा. एक भगवंताच्या दर्शनाकरता त्याग करतोय आणि एकाला असं वाटतं काय कामधंदा नाही करायचा, काय नाही, लोक मोकार जेव खाऊ घालतात मजेत, नाही का, लक्षात देतात, महाराज म्हणतात. आपल्याला काही येऊ का नाही येऊ पण वरून तर म्हणायलाच आहे ना. कित्येक देवा करताच देवाची भक्ती करतात, कित्येक आपले व आपल्या कुटुंबाचे पोट भरण्याकरता भक्ती करतात. महाराजांनी काही कोणाची हायगाई नाही केली, नाही का. आता काहींचा व्यवसाय म्हणूनच परमार्थ आहे ना. त्यांच्या वाला म्हणजे मग जे करायचं ते 4 पैसे करतात करायचं, त्याच्यावर सगळं जीवन असतं ना. महाराजांनी जे लिहून ठेवलं ते काही खोटं आहे का मग? नाही. काय कोण काय डोकं लावीन आज पैसा करता, परमार्थाच्या नावाखाली बरं का. पण नाव आणि आतून काय चाललंय देवाला माहिती विचारायला, नाही का. असं हे 400 वर्षापूर्वी लिहून ठेवलं. आता तेच आपण प्रत्यक्ष पाहतोच आहे ना. काय चाललंय पैसा करता, नाव परमार्थाचं. कित्येक देवप्राप्ती करता देवाची भक्ती करतात, कित्येक आपल्या कुटुंबाचे पोट भरण्याकरता भक्ती करतात. तुकाराम महाराज म्हणतात बाहेरून दोघांचे प्रकार एकच दिसतात, दिसताना बाहेरून, पण परिणाम एक मोक्षाला जातो आणि एक नरकाला जातो ना. आणि दिसताना तर सारखेच दिसतात. आता एवढे दृष्टांत पाहिले. महाराज म्हणले अरे याचा परिणामाला फळे निरनिराळी येतात ना. सफरचंदाचं झाड लावलं तर सफरचंदाच येतील ना. सफरचंद सारखं दुसरं एखादं झाड दिसायला सारखंच आहे, पण त्याला काय सफरचंद येतील का? नाही ना, त्याला कडू फळं येतील. कारण का? दिसायला जरी सारखे असले पण परिणाम वेगळा आहे. जरी वरून किती फसवलं पण त्याचा परिणाम भोगावाच लागल, नाही का. तर काही वर्षाला चालत नाही ना. मग तिथं काय
फसवायला आपण एखाद्याला फसू, देवाला फसू का आपण? नाही. आपल्याला असं वाटतं आपण फसितो त्याला बी. तो कोणाला फसणार आहे का? सगळ्या जगाचा मालक आहे तो. झाला टाइम आपला आता. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, एक तटस्थ मानसी, एक सहजची आळशी, दोन्ही दिसती सारखीन वर्म जाणे तो पारखी. एक ध्यानी करीती जप, एक बैसोनी घेती झोप. दिसताना सारखेच दिसतात पण परिणाम वेगळा आहे. एक सर्वस्वाचा त्याग, एक पोटासाठी जोग. मग एकाला जो खरा भक्त आहे त्याला शांती प्राप्त होती, आणि जो सोंग करतो त्याला दुःखच पडेल ना परिणाम. हा. एका भक्ती पोटासाठी आणि एका देवासाठी गाठी. एक भगवंताच्या दर्शनाकरता तळमळतो आणि एक पोटाकरता तळमळतो. वर्मपोटी एका फळे दोन म्हणे तुका. ते बहिरंग भक्ती, व्यवहारी भक्ती, खरी भक्ती याच्यातला फरक दाखवून दिला ना आपल्याला. हा. जे दिसताना वरून सारखे दिसते ना, उलट ती बाहेर दिसतात राहतात वरून, नाही का? कारण त्यांना कसं आहे, त्यांना ते सोंग करायचं म्हणजे चांगलंच करावं लागत, नाही का? किती अवघड आहे, फार अवघड आहे कलियुगात. त्यांनी म्हणलं ना मग, बहु अवघड आहे. फार अवघड आहे कलियुगात. ऊत आला रे, ऊत आला सपा. प्रत्येकाला असं वाटतं आपल्याला मोठं म्हणावं. भपका येडी लोक भक्तीच्याच मागे जाते ना. काय जीवाला कळत. फसवणूक होऊ नये सर्वसामान्याची, पण परिणाम जे त्यालाच भोगावं लागते, नाही का? परिणाम नाही कोणाला चुकणार. आता किती जरी मजा आणली, परिणामी दुःखच भोगावं लागलं. पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.